नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? आय होप सगळे ठीक असाल, छान असाल, स्वस्त असाल आणि मस्त असाल. तर आपण जे कर्माचे अध्याय वाचत होतो तर तो पुढील पाठ पुढे सुरू ठेवूयात. तर पुढचा पाठ असा आहे की कर्माचा नियम कसा आणि कसा कार्य करतो तो. तर त्याच्या अगोदर नेहमीप्रमाणेच म्हणेन, सत्य, कर्माचा आणि धर्माचा विजय असो. हर हर महादेव. थँक्यू युनिवर्स की त्यांनी तुमच्या आणि त्याच्यामधला मला दुवा बनवलं, त्याबद्दल धन्यवाद. कंटिन्यू. कर्माचा नियम हा सार्वत्रिक कायदा आहे, त्यातून कोणीही सुटू शकत नाही. तुम्ही कोणत्याही राष्ट्रीयत्वाचे असाल, कोणत्याही धर्माचे पालन करा, परंतु तुम्ही कर्मापासून दूर जाऊ शकत नाही. हा पृथ्वीचा नियम आहे आणि तो जन्मापासूनच सुरू होतो. जोपर्यंत तुमचा श्वास येत नाही तोपर्यंत ते तुमच्या मृत्यूसह तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर हे कर्म नियंत्रण ठेवते. तुम्ही काहीही कराल, चांगले किंवा वाईट, जी केलेली कृती आहे ती तुमच्याकडे परत येईल. बरोबरच आहे ना? जसं की मी बुमरँगचा नियम आपल्या सद्गुरू महाराजांनीही पटवून दिलेला आहे आपल्याला, की जे काही कराल ते रिटर्न आपल्याकडे परत येतं. कायद्यावर कोण नियंत्रण ठेवते आणि ते कसे चालते याचे लोकांना आश्चर्य वाटते. कर्म हे अनेक वैश्विक नियमांपैकी एक आहे. जग चालू ठेवण्यासाठी निर्मात्याने हे स्थापित केले आहे आणि केले नसते तर मग आपला हा जो उलगडणारा अद्भुत शो आहे तोच थांबून जाईल. जसं की दररोज आम्ही मानव प्राणी जागे होतो, आपापले कर्म किंवा कृती आपल्याला करावी लागतात आणि ते आपल्या इच्छा आणि आकांक्षाद्वारे आपण ते प्रेरित करू शकतो. जसे ते आपल्या नैतिकतेवर आणि नैतिकतेवर परिणाम होऊ शकतो त्याचा, जे कोणीही करू शकत नाही आणि या कृतीतून कोणीही सुटू शकत नाही. आमची निर्मिती अशा पद्धतीने झाली आहे की आम्ही उठायचं, खाणं, प्यायचं, चालायचं, बोलायचं, जगायचं आणि मरायचं. तथापि आपल्या कृतींवरती काय नियंत्रण आहे? आपल्या माणसाकडे आहेत त्या फक्त स्वतंत्र इच्छा, निवड करण्याची शक्ती दिलेली आहे. आम्ही झालो आहोत विचारांचा भेदभाव करणारी बुद्धी. आमच्याकडे मन दिलेले आहे. आपल्या अस्तित्वाचा सूक्ष्म भाग आपल्या संवेदनामधून विचारांना चालना देते. हे विचार बनतात भावना, ज्या शेवटी कृती बनतात. या क्रिया आहेत आणि त्या क्रिया प्रतिक्रिया म्हणून उलगडतात. कर्म हे कसे कार्य करते हे समजून घेण्यासाठी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी कशा घडत आहेत असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. हे कशामुळे सर्व काही घडत आहे? आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटते की हे नशीब असेल, संधी किंवा निर्मळपणा, असं लोकांना वाटत असते. इथं थांबते मित्रांनो. जसं की आपल्याला नेहमीच वाटत असतं की हे कसं काय चालते किंवा काय आहे. तर ऑलरेडी हा वैश्विक नियम आहे आणि हा देवसुद्धा बदलू शकला नाही. जसं की जे लोकांनी इथं जन्म घेतला आणि देव पण घेऊन गेले, देव बनून गेले, त्यांच्यासाठी सुद्धा हा कधी बदललेला नाही. तर आपल्यासाठी काय बदलेल? आपल्याला आपल्या विचारांना थोडासा उजाळा द्यायचा आहे आणि विचार करायचा की जसं इथं सांगितलं होतं की आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की आपल्या आजूबाजूला कोणत्या गोष्टी घडतात. बऱ्याचदा आपण मोठ्या लोकांकडून किंवा मोठ्या जे बोलणारे लोक आहेत, जे त्यांच्याकडून ऐकतो की दुसऱ्यांच्या अनुभवांवरूनही धडा घेता येतो. तर आपण नेहमी जेव्हा दुसऱ्यांबद्दल बोलतो तेव्हा त्यांच्या वाईट बोलण्यापेक्षा त्यांच्या जीवनाचा कधी धडा घेतला का आपण, की हे घडलं, हे कशामुळं घडलं, का घडलं? मग बघा की जसे कर्म करतो तसे रिटर्न येतात. तर हा थोडासा एक असतो की जो आपण म्हणतो की स्वतःचा एक्सपिरियन्स घेतो आपण, पण घेता घेता दुसऱ्यांचाही आयुष्यावरून बराच एक्सपिरियन्स घेता येतो आपल्याला. तर इथंच थांबते. थँक्यू व्हेरी मच की तुम्ही हे सर्वजण ऐकताय आणि उत्तम प्रतिसाद देताय, त्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या अध्यायामध्ये. थँक्यू युनिवर्स. तुम्हालाही खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा.
ओके बाय.